काय झालं की ऑस्ट्रिया नावाचा देश आणि सायबेरिया यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादामध्ये ठिणगी पडल्यामुळे काय झालं की आणि त्यातली त्यात जर्मनी आणि जपान हे एकत्र आले दुसऱ्या महायुद्धामध्ये. आणि याच परिस्थितीमध्ये काय झालं की ब्रिटन, रशिया आणि अमेरिका हे दुसऱ्या महायुद्धामध्ये तिघं एकत्र आले आणि हे असे वेगवेगळे गट झाले. त्याच्यामध्ये जपान, जर्मनी आणि इटली, हंगेरी हे यांचा एक गट निर्माण झाला आणि यांच्या गटामध्ये काय झालं की यांनी ब्रिटन आणि अमेरिका यांच्या विरुद्ध जंग छेडली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या पार्ल हार्बर बंदरावरती सॉरी जर्मनी आणि जपानने हल्ला केल्यामुळे त्यांचं बंदर उद्ध्वस्त झालं आणि ते बंदर उद्ध्वस्त झाल्यामुळे अमेरिकेने या दुसऱ्या महायुद्धामध्ये मोठी छलांग मारली आणि त्यांनी काय केलं की आणि त्यातली त्यात त्यांचे जवळपास 128 प्रवासी जवळपास मारले गेले अमेरिकेचे. कोणाकडनं? जपान आणि जर्मनीकडनं. त्यामुळे अमेरिका काय झाली चवतळली आणि त्यांनी सगळ्यात मोठा अणुबॉम्बचा शोध कॅपलर नावाच्या शास्त्रज्ञामार्फत त्यांनी तो शोध लावला. कॅपलरने हे मान्य केलं की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने अणुबॉम्ब कुठल्या पद्धतीनं बनवायचा, कसा बनवायचा हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी ते गीतेचं अध्ययन करून त्या अणुबॉम्बची निर्मिती केली असं म्हणायला हरकत नाही थोडक्यात. म्हणजे कॅपलर ज्या अर्थी मानतो, ज्यांनी अणुबॉम्ब बनवला तो शास्त्रज्ञ, तो ज्या अर्थी मानतो त्या अर्थी भारतीय ग्रंथ हे काय आहेत? सर्वश्रेष्ठ आहेत. मग आता तुम्ही म्हणत असाल की बाबा भारतातल्या लोकांनी हे ज्ञान का लपवून ठेवलं? तर भारतातल्या लोकांनी हे ज्ञान ह्याचसाठी लपवून ठेवलं होतं की जेणेकरून भविष्यामध्ये सजीव सृष्टी मानवाच्या हातून नष्ट होऊ नये या दृष्टीने त्यांनी ते ज्ञान एक कोडवडमध्ये म्हणजे ज्याला आपण पासवर्ड म्हणतो त्या पद्धतीने त्यांनी गुप्त करून ठेवलं होतं. आता या दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावर आणि किती लोक त्यामध्ये मेले असतील, होरपळले असतील. त्या अणुबॉम्बच्या स्फोटाने जवळपास 10